नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या अंकामध्ये आपण समलिंगी विवाह, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023, अल निनो आणि पशु विमा अशा प्रकारच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, ज्या की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती समलिंगी विवाहासंदर्भात आहे। न्यूज अशी आहे, समलिंगी विवाह मूलभूत हक्क नव्हे अशा प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। मग या ठिकाणी जो काही संभाव्य प्रश्न आपला बनतो तो प्रश्न असा आहे, जोडीदार निवडण्याचा अधिकार घटनेच्या मूलभूत हक्कातील कोणत्या कलमाअंतर्गत येतो, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे। या क्वेश्चनचे उत्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्या ठिकाणी पहा, जो काही निकाल या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे समलिंगी विवाहासंदर्भात, त्या निकालातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर न्यायाधीशांनी भाष्य केलं आहे त्या मुद्द्यांची या ठिकाणी चर्चा करूया। या ठिकाणी जो पहिला मुद्दा होता, जे काही समलिंगी जोडपे आहेत त्यांना विवाहाचा अधिकार एकमताने या ठिकाणी फेटाळण्यात आला आहे। म्हणजे जे काही 5 सदस्यांची घटनापीठ होते त्या घटनापीठाने एकमताने हा निर्णय या ठिकाणी दिला आहे। त्याचबरोबर नागरी भागीदारीचा जो काही अधिकार आहे तो 3 विरुद्ध 2 मतांनी फेटाळला गेला आहे। म्हणजे नागरी भागीदारीच्या अधिकारामध्ये 3 व्यक्तींचा या ठिकाणी विरोध होता आणि 2 व्यक्ती त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती। समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्याचा जो काही अधिकार आहे तोही 3 विरुद्ध 2 या मताने या ठिकाणी फेटाळण्यात आला आहे। म्हणजे 5 पैकी 2 व्यक्तीचं मत असं होतं किंवा 2 न्यायाधीशाचं मत हे समलिंगी जोडपे मूल दत्तक घेऊ शकतात या संदर्भात होतं, परंतु यामध्ये 3 व्यक्तीचं जे मत आहे, 3 न्यायाधीशांचं जे मत आहे ते समलिंगी जोडपे मूल दत्तक घेऊ शकत नाही अशा प्रकारचे होते। या ठिकाणी न्यायालयाने असे म्हटलं आहे की जो काही कायदा आहे त्या कायद्याचा अर्थ लावणे हे न्यायालयाचे काम आहे आणि जो काही कायदा आहे तो कायदा तयार करणे, निर्माण करणे हे जे कार्य आहे ते संसदेचे आहे। म्हणजे या ठिकाणी आम्ही कायदा करू शकत नाही अशा प्रकारचं स्पष्ट मत या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे काही निर्देश दिले आहे की एक सरकारने उच्चस्तरीय समिती या प्रकरणासंदर्भात नेमावी जी की या प्रकरणाची सखोल चर्चा करेल। समलिंगी व्यक्तींना जोडीदार निवडण्याचा जो काही अधिकार आहे तो या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे आणि जे काही तृतीयपंथी व्यक्ती आहेत त्यांना विवाहाचा अधिकार आहे अशा प्रकारचा निकालही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही समलिंगी व्यक्ती आहेत त्यांना विवाह करण्याचा कायद्याने जो अधिकार आहे तो कायद्याने अधिकार या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेला आहे। मग या ठिकाणी जो काही आपला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पुन्हा एकदा पाहूया। जोडीदार निवडण्याचा अधिकार घटनेच्या मूलभूत हक्कातील कोणत्या कलमाअंतर्गत येतो? यामध्ये कलम समतेचा अधिकार पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी स्वातंत्र्याचा अधिकार, पर्याय क्रमांक सी शोषणाविरोधी अधिकार, पर्याय क्रमांक डी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जे आपलं उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी। म्हणजे शोषणाविरुद्ध जो काही अधिकार आहे त्या अधिकारामध्ये कलम 21 येते आणि या अधिकाराअंतर्गत, या कलमाअंतर्गत तुम्हाला तुमचा जो काही जोडीदार आहे ते निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं अशा प्रकारचा बऱ्याच वेळा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालामध्ये म्हटलं आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। जी पुढची न्यूज आहे ती दादासाहेब फाळके पुरस्कारा संदर्भात आहे। न्यूजमध्ये या ठिकाणी 2023चा जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे यासाठी वहिदा रहमान यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे। तर या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा आपल्यासाठी तो पॉईंट आहे। सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की 2023 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? नाव लक्षात असू द्या, वहिदा रहमान। जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे याची घोषणा कोणत्या मंत्रालयाकडून केली जाते असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। तर माहिती आणि जे काही प्रसारण मंत्रालय आहे या मंत्रालयाकडून दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली जाते।
2022 सालीचा जो काही म्हणजे मागच्या सालीचा जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो सृष्टी आशा पारेख यांना देण्यात आला होता. रजनीकांत यांना 2019 मध्ये आणि अमिताभ बच्चन यांना 2018 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा एक भाग आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं जातं. मग त्या राष्ट्रीय पुरस्काराचा एक भाग म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार, जो की भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो, ज्याची सुरुवात 1969 मध्ये झालेली आहे. या पुरस्कारामध्ये सुवर्ण कमल, 10 लाख रुपये रोख, प्रमाणपत्र, रेशीम रोल आणि शाल या पुरस्कारांचा या ठिकाणी समावेश होतो. आणि जो की हा जो पुरस्कार आहे तो राष्ट्रपतींच्या हस्ते या ठिकाणी दिला जातो. आणि पहिला जो पुरस्कार आहे तो 1969 मध्ये देविका राणी रोरिच यांना देण्यात आलेला होता. या ठिकाणी ज्या ज्या पॉईंटला मी सर्कल केला आहे ते सर्व पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. मग या ठिकाणी जो काही आपला संभाव्य क्वेश्चन आहे तो संभाव्य प्रश्न पाहूया. दादासाहेब फाळके पुरस्कारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ज्यामध्ये विधान 1 आहे, 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान यांना देण्यात आला आहे. अगदी बरोबर विधान आहे. विधान क्रमांक 2, दादासाहेब फाळके पुरस्कार हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा एक भाग आहे. विधान क्रमांक 2 हेही अगदी बरोबर आहे. शेवटचे विधान, विधान क्रमांक 3, पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार 1979 मध्ये देविका राणी रोरिच यांना देण्यात आला. तर या ठिकाणी 1969 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पहा 1969 म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 हे चुकीचे आहे. आणि 1969 मध्ये देविका राणी रोरिच यांना पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे. म्हणजे या ठिकाणी केवळ विधान 1 आणि विधान 2 आपले बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, केवळ विधान 1 आणि 2 बरोबर. चलूया पुढच्या न्यूजकडे पाहूया. पुढचा प्रश्न, त्या ठिकाणी मित्रांनो जो आपला पुढचा प्रश्न आहे तो अल निनो संदर्भात आहे. न्यूज अशी आहे, यंदा हिवाळा उष्ण, म्हणजे या वर्षीचा जो काही हिवाळा असेल तो उष्ण असेल, उबदार असेल, अशा प्रकारचा एक अंदाज या ठिकाणी नाओ या अमेरिकन हवामान संस्थेने व्यक्त केलेला आहे. मग या ठिकाणी जो काही अल निनो आहे त्या अल निनो विषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे. अल निनो हा एक हवामानाचा प्रकार आहे. या ठिकाणी पहिला पॉइंट आहे की अल निनो काय आहे, तर तो एक हवामानाचा प्रकार आहे जो की पूर्वेकडील उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील म्हणजे जो काही आपला पॅसिफिक महासागर आहे, या पॅसिफिक महासागराचा जो काही पूर्व भाग आहे, म्हणजे या ठिकाणी जो काही पूर्व भाग आहे त्या पूर्व भागाचे जे काही पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान वाढण्यासंदर्भात या ठिकाणी जे वर्णन केले जाते त्याला आपण अल निनो असे म्हणतो. साध्या सिंपल शब्दामध्ये बोलायचं जर झालं तर जो काही आपला पॅसिफिक महासागर आहे, पॅसिफिक महासागर ज्या ठिकाणी पॅसिफिक महासागरामधून विषुववृत्त जाते, तो जो काही उष्णकटिबंधीय भाग आहे त्या भागामध्ये पूर्वेच्या दिशेमध्ये किंवा पूर्व किनाऱ्यावर पॅसिफिक महासागराच्या त्या ठिकाणी जे काही असामान्य तापमानामध्ये वाढ होते ती वाढ म्हणजे अल निनो. मग याचा परिणाम काय होतो भारतावर त्याविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे. तर अल निनोचे भारतावर काय परिणाम होतात? अल निनोची जर तीव्रता वाढली तर त्यामुळे प्रत्येक वर्षी अल निनोची तीव्रता वाढल्यामुळे जो काही आपला नैऋत्य मोसमी पाऊस आहे त्या पावसावर विपरीत परिणाम होतो, म्हणजे पाऊस कमी पडतो. 2023चा जो काही मान्सून होता त्यावर या ठिकाणी अल निनोची छाया होती. परिणामी या ठिकाणी 2023 मध्ये भारतामध्ये सरासरी पावसाचे प्रमाण कमी झालेले आपणाला दिसते. तर नेमकं या ठिकाणी काय होते, तर जो काही वाऱ्याचा प्रवाह आहे तो अल निनोमुळे कमजोर होतो आणि जे काही वारे आहे ते कोरडे असते, त्यामध्ये कमी बाष्प असते.
परिणामी भारतामध्ये दाखल होणारे जे काही मोसमी वारे आहे त्या मोसमी वाऱ्याकडून भारतामध्ये कमी पाऊस पाडला जातो। अशा प्रकारची एक भीती या ठिकाणी अल निनोकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। 2023 साली अल निनोमुळे जो काही ऑगस्टचा महिना आहे त्या पूर्ण महिन्यामध्ये पावसाचा खंड होता। त्याचबरोबर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस भारतीय उपखंडामध्ये आणि भारतामध्ये झालेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। अशा प्रकारची जी काही शंका आहे ती भारतीय हवामान खात्याने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहूया। हिंद महासागरात द्विध्रुव, ज्याला की आपण इंडियन ओशन डायपोल आणि एल निनोच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा तो क्वेश्चन आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन कन्सेप्ट या क्वेश्चन मध्ये विचारण्यात आले आहेत, ज्यामध्ये एक आहे इंडियन ओशन डायपोल म्हणजे काय आणि दुसरी आहे एल निनो म्हणजे काय। तर या ठिकाणी जे पहिले विधान आहे, अल निनोमुळे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे, प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक महासागर, पृष्ठभागाचे तापमान वाढते, अगदी बरोबर आहे। तर इंडियन ओशन डायपोलमुळे हिंद महासागराचे तापमान वाढते। पुढे पाहूया, अल निनोमुळे भारतात नेहमीच कमी पाऊस पडतो, अगदी बरोबर आहे। इंडियन ओशन डायपोल मुळे नेहमी भारतात जास्त पाऊस आणला जातो किंवा जास्त पाऊस पडतो। तर यापैकी योग्य विधान कोणते आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहे। सर्वप्रथम एका मॅपच्या माध्यमातून किंवा पिक्चरच्या माध्यमातून आपण इंडियन ओशन डायपोल आणि अल निनो या ज्या कन्सेप्ट आहेत त्या अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यावे लागतील आणि त्यानंतरच आपण हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचे उत्तर देऊ शकू। सर्वप्रथम अल निनो संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही पॅसिफिक महासागर आहे या ठिकाणी हा ब्ल्यू जो एरिया आहे इट इज अ पॅसिफिक ओशन किंवा पॅसिफिक महासागर आहे। मग या ठिकाणी हा पूर्व किनारा आहे पॅसिफिक महासागराचा आणि या ठिकाणी जो काही पॅसिफिक महासागर आहे त्याचा तुम्ही पश्चिम भाग पाहू शकताय। जेव्हा केव्हा या भागाचे तापमान वाढते, मग या भागामध्ये जो काही पाण्याचा फ्लो आहे तो या पूर्व दिशेने वाहताना आपल्याला दिसतो आणि या ठिकाणी जो काही वायुदाब आहे तो वायुदाब ही कमी होतो। परिणामी जे काही वारे भारताच्या दिशेने वाहते ते वीक होतात, ते कमजोर होतात, म्हणजेच म्हणावे त्या प्रमाणावर वारे भारताच्या दिशेने येत नाहीत आणि जे वारे येतात ते पुरेशा प्रमाणात ढग ही भारताच्या भूमीवर आणू शकत नाहीत। यामुळे या ठिकाणी भारतामध्ये अल निनोच्या परिस्थितीमध्ये पाऊस कमी पडतो, अशा प्रकारची कंडिशन आहे। या ठिकाणी जे काही तापमान आहे प्रशांत महासागराचं किंवा पॅसिफिक महासागराचं तुलनेनं ते तापमान टेम्परेचर कमी असतं इन कम्पेअर टू हा जो पूर्व भाग आहे। मग अशाच प्रकारची सेम परिस्थिती जेव्हा आपल्याला आपल्या हिंद महासागरामध्ये होते तेव्हा सेम कंडिशन या ठिकाणी पाहायला भेटते। जर हिंद महासागराच्या पूर्व भागाचे जे काही तापमान आहे ते तापमान जर अधिक असेल तर या ठिकाणी भारतामध्ये कमी पाऊस पडतो आणि जर पश्चिम भागाचे तापमान जास्त असेल तर भारतामध्ये जास्त पाऊस पडतो। मग या ठिकाणी जे इंडियन ओशन डायपोल आहे, इंडियन ओशन डायपोल आणि अल निनो या ज्या कन्सेप्ट आहेत त्या सेम आहेत। तर या ठिकाणी जो काही आपला क्वेश्चन होता त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला इंडियन ओशन डायपोल आणि अल निनो या संदर्भात दोन विधानं दिली आहेत, ती विधानं बरोबर आहेत का नाही अशा प्रकारचा तो क्वेश्चन आहे। विधानं पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी रीड करतो। अल निनोमुळे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, अगदी बरोबर आहे। आपण या ठिकाणी पाहितलं आहे की अल निनोमुळे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते। इंडियन ओशन डायपोलमुळे हिंद महासागराचे तापमान वाढते। तर या ठिकाणी प्रशांत महासागराच्या पूर्व भागाचे तापमान वाढते आणि इंडियन ओशन डायपोलमुळे हिंद महासागराचा जो काही पूर्व किनारा आहे, पूर्वेचा जो काही प्रदेश आहे, भाग आहे, त्या भागाचे तापमान वाढते। परिणामी या ठिकाणी पहिले जे स्टेटमेंट आहे ते चूक ठरते, कारण पूर्णचे पूर्ण प्रशांत महासागराचे किंवा हिंद महासागराचे तापमान या ठिकाणी वाढत नाही। अल निनोमुळे भारतात
नेहमीच कमी पाऊस पडतो. नेहमीच हा शब्द या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी हे जे विधान आहे ते चूक राहील किंवा हे विधान अयोग्य राहील. तर इंडियन ओशन डायपोलमुळे नेहमी भारतात जास्त पाऊस पडतो. नेहमी जेव्हा हा शब्द येतो, ओनली, ऑलवेज, अशा प्रकारचे जे काही एक्स्ट्रीम स्टेटमेंट असतात ते जवळपास 95 ते 90% आसपास ते चूक असतात. हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, विधान 1 व विधान 2 दोन्ही विधाने या ठिकाणी चूक आहेत. पाहूया शेवटची न्यूज. तर जी शेवटची न्यूज आहे ती आहे पशु विमा योजना संदर्भात. न्यूज अशी आहे, केवळ 3 रुपयात पशुधन विमा. तर या ठिकाणी पहा, जो प्रश्न आहे तो प्रश्न अगोदर पाहूया. महाराष्ट्र राज्याची शेवटची पशुगणना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची शेवटची पशुगणना केव्हा झाली? 2021, 2011, 2001, 1991. तर या ठिकाणी 1991 हा पॉईंट आहे. हा आकडा या ठिकाणी चुकलेला आहे. 1991 हा पॉईंट या ठिकाणी तुमच्या लक्षात असू द्या. जी काही पशु विमा योजना आहे त्या योजनेविषयी चर्चा करूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र सरकारकडून अलीकडेच 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मग याच योजनेच्या धर्तीवर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत प्रस्तावित एक नवीन पशु विमा योजना सुरू करण्यात आली आहे किंवा केली जाणार आहे. तशा प्रमाणाचा प्रस्तावही त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या समोर आणण्यात आला आहे किंवा मांडण्यात आला आहे मंजुरीसाठी. ती म्हणजे 3 रुपयामध्ये जनावरांना या ठिकाणी विमा दिला जाईल. यदा कदाचित एखाद्या कारणामुळे जर तुमचे पशुधन नष्ट झाले असेल किंवा जनावर वारले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा परतावा भेटेल, त्याची नुकसान भरपाई भेटेल. अशा प्रकारचं कवच या ठिकाणी पशुधनासाठी देण्यात आलं आहे. अलीकडेच जे जनावरे आहेत ते लंपी या आजाराने त्रस्त आहेत आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लंपी या आजारामुळे पशुधनाचं नुकसान झालेलेही आपल्याला पाहायला भेटतं. जी काही 2011 मध्ये शेवटची पशु जनगणना झाली त्या जनगणनेनुसार 62 लाख या ठिकाणी राज्यामध्ये गायी आणि म्हशींची संख्या आहे. 53 लाख बैलांची संख्या आहे. 75 लाख शेळ्या आणि 28 लाख मेंढ्यांची संख्या आहे. जी काही संख्या आहे, हे जे नंबर आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत, परंतु जी काही पशुगणना असते त्या पशुगणनेमध्ये आपण कोणकोणत्या पशूंचा समावेश करतो किंवा कोणकोणत्या पशूंची या ठिकाणी आपण गणना करतो याची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये गाई म्हशी असतील, बैल, शेळ्या, मेंढ्या अशा पशूंची या ठिकाणी आपण पशुगणनेमध्ये गणना करत असतो. 2014 पासून केंद्र सरकारच्या मदतीने राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशु विमा योजना राज्यामध्ये राबवली जात आहे. मग त्यामध्येच आता सुधारणा केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना केवळ 3 रुपयामध्ये त्यांच्या पशुचा विमा म्हणजे पशु विमा योजना या ठिकाणी सुरू केली जाणार आहे, ज्याचा की फायदा अर्थातच शेतकऱ्यांना भेटेल. तर या ठिकाणी जो आपला संभाव्य क्वेश्चन होता तो क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र राज्याची शेवटची पशुगणना केव्हा झाली? 2021 चूक, 2011 अगदी बरोबर, 2001 चूक, 1991 चूक. तर जी काही आपली शेवटची जनगणना आहे ती 2011 मध्ये झालेली आहे, जी की पशुविषयी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 18 ऑक्टोबरचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे आणि न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.